हॅलो गाईस, तुमचं स्वागत आहे आमच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आपण मागच्या ब्लॉगमध्ये बोललेलो की आपल्या नवीन लोकेशनमध्ये यायचा रस्ता कुठे आहे. आता खूप अंधार आहे तरी तुम्हाला मी दाखवतो. ही तुम्हाला पटरी दिसेल करतड्यामधली, तिथून असं सरळ जायचं आहे आणि पुढे जाऊन एक छोटासा रस्ता दिसेल, तिथून वरती यायचं आहे हायवेला. आणि हायवे पार करून डोंगरावरती आम्ही तुम्हाला पुढे दाखवू. तर गाईस, आता आपण पटरीवरून चालू आलो की आपल्याला भावेश रायपूर म्हणून बिल्डिंग दिसेल. त्या बिल्डिंगच्या समोरच ही छोटासा रस्ता आहे. तर इथं आपल्याला सरळ चढून वरती यायचं आणि हायवेची जायचं. चला, तर आता आपण हायवेला आलेलो आहोत. आता आपण हायवे पार करून पुढे जाऊ आणि बाकी पुढचा रस्ता आणि तुम्हाला व्हिडिओ बघा. तर गाडी आता खूप अंधार आहे, काही दिसत नाही आहे, तरी आम्ही व्हिडिओ काढतोय. जर तुम्ही इथे येणं असाल तर आम्ही ते सांगतो ते फॉलो करते. तर आता हायवे पार करायचे कुठे यायचे ते आम्ही तुम्हाला सांगतो. हायवे पार केल्यानंतर तुम्हाला एक ढाबा दिसेल, निसर्ग ढाबा. त्या डाव्या साईडला आपल्याला सरळ जायचं आहे आणि एक छोटासा रस्ता दिसेल, तिथून आपल्याला डाव्या साईडला वळायचं आहे आणि डोंगर जायचं आहे. तर काही असं आपण तिथून वरती चढलो की आपल्याला इथे थोडा पुढे यायचं आहे आणि इथे आपल्याला उजव्या साईडलाही रस्ता दिसेल. तर इथे आपण पुढे यायचं आहे. आता खूप अंधार आहे म्हणून तुम्हाला ते दिसत नसेल. तर तिथं खूप झाडं आहेत, पण आपण तिकडून जायचं कारण की ते दुसरा कुठला रस्ता आहे नाही. तर तिथे कसं जायचं, तिथे किती झाडं आहेत ते तुम्हाला आम्ही पुढे दाखवतो. तर गाईज, इथे खूप झाडं आहेत तरी आपण ह्या रस्त्यावर जायचं. एवढं काही कठीण आहे या, इथे सरळ चालत जायचे. तर चला पुढे दाखवतो. आता तुम्हाला इथे साधी वाट लागेल, तिथे आपण उजव्या साईडला यायचं. चला, आता उजव्या साईडला आपल्याला सरळ पुढे जायचं आहे. तुम्हाला चला दाखवतो. तर गाईस, आता ही वाटतून आलो आपण. तर इथे आपल्याला चढायचं आणि ह्या डोंगर गेलो ना, हा डोंगर आपल्या पहिल्या जुन्या लोकेशनचा डोंगर आहे. तर आपल्याला दुसऱ्या नवीन लोकेशनवर जायचं आपल्याला. तर इथे गेलो की आपल्याला एक डोंगर दिसेल, तो पार करून आपल्याला दुसऱ्या डोंगरावर जायचं आहे. चला पुढे दाखवू कसं जायचं. तर गाईस, ही आहे आपली जुनी लोकेशन, तुम्ही बघू शकता. तर आपल्याला अजून वरती यायचे. तर आपण हा डोंगर पार केला की आपली दुसरी नवीन लोकेशन. चला माझं. जर गाईज तुम्ही इथे येणार असाल तर कृपया करून शूज घालून या, कारण की इथे पाय स्लिप होण्याचे खूप चान्सेस आहेत. तर पुढे कसं यायचा तर तुम्हाला दाखवतो. तर गाईज, आता वाजले सकाळचे 7.
तुम्ही आता सकाळचा व्ह्यू बघू शकता. आता आपण आपला सगळ्यात मेन टप्पा आणि रिस्की टप्पा पार केलेला आहे. तर आता आपण हा पुढचा डोंगर दिसते ना, तो पार करून आपण नवीन लोकेशन ते जाऊया. चला बघा. आता आपण आपला तिसरा डोंगर पार केलेला आहे. तर आपल्याला देखील सरळ सरळ जायचं आहे आणि आपण पुढे गेलो का आपल्याला आपलं लोकेशन दिसेल. चला माझं. आता आपण आपल्या लोकेशनवरती पोहोचलो आहोत. बघू शकता तुम्ही आपले लोकेशन. तर आता आपण मेन काम आहे तो झाडांना पाणी द्यायचं. तर चला आपण माझं चालू करूया. तुम्हाला लोकेशन कशी वाटली हे तुम्ही कॉमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला लोकेशनचा रस्ता समजला की नाही हे सुद्धा सांगा.